आता पुढची मोठी बातमी आहे। पीडब्ल्यूडी विभागाकडून मुंबईमधील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी 26 कोटी खासगी कंत्राटदारांकडे वळवलेत। हे पैसे पीडब्ल्यूडीच्या मुंबई प्रेसिडेन्सी विभागाने दिलेल्या 52 कोटी रुपयांच्या निधीतून दिलेत। 36 सरकारी बंगल्यांमधील वीज आणि पाण्याचे शुल्क भरण्यासाठी मंजूर करण्यात आले होते। दुरुस्तीच्या कामासाठी खासगी कंत्राटदारांना एकूण 26 कोटी दिलेत आणि या निधीतून केवळ या निवासस्थानांचं पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी हे पैसे दिले असल्याची माहिती आहे। वाटतं की ह्या सगळ्याचं एकदा स्पेशल ऑडिट झालं पाहिजे। नेमकं या खात्यात चाललंय काय? तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च हा जास्त प्रमाणात झाल्याचं दिसून आलेलं आहे। याला आम्ही सुद्धा सहमत आहोत, म्हणून याचे स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे। तर कोणत्या बंगल्यांचे किती पैसे कंत्राटदारांकडे वळवण्यात आले आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्षा बंगल्याचे 2.37 कोटी रुपये, अग्रदूत बंगल्याचे 1.8 कोटी रुपये, मंत्र्यांच्या बंगल्यांचे पैसे कंत्राटदाराच्या खिशात गेले असल्याचं सांगितलं जातंय। नंदनवन बंगल्याचे 92 लाख, सागर बंगल्याचे 1.47 कोटी, ज्ञानेश्वरी बंगल्याचे 2.2 कोटी, A10 या बंगल्याचे 1.47 कोटी रुपये, C1 या बंगल्याचे 1.43 कोटी रुपये।